नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एव्हीके स्टडी यूट्यूब चॅनलवरती। MSD 2026 PCM ग्रुपची एक्झाम झालेली आहे। तुमचे मार्क्स देखील तुम्हाला पाहायला भेटलेले आहेत, म्हणजे आपले आन्सर की मित्रांनो CET सेलने रिलीज केले आहे, परंतु त्या मार्क्सला एक्झॅक्ट किती पर्सेंटाइल बनतील याबद्दल मित्रांनो मुलांचं खूप कन्फ्युजन आहे। आता शिफ्ट आहेत काय, इझी शिफ्ट आहेत काय, हार्ड शिफ्ट आहेत काय, मॉडरेट शिफ्ट आहेत, आणि प्लस अटेम्प्ट 1चे किंवा अटेम्प्ट 2चे मार्क्स डिफर करत आहेत, तर किती मार्क्सला किती पर्सेंटाइल बनतील हे थोडंसं कन्फ्युजन कमी होण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय। चला आता आपण डायरेक्टली पाहूया आपल्या किती मार्क्सला किती पर्सेंटाइल बनतील। अशात काय मित्रांनो, जर तुमचे मित्रांनो 160 प्लस मार्क्स असेल 160 प्लस, तर तुमचे मित्रांनो कन्फर्म आहे की 99.50 प्लस पर्सेंटाइल तुमचे बनू शकतात। आणि त्यानंतर जर तुमचे मार्क्स 140 टू 160 असतील तर मित्रांनो तुमचे 99 प्लस पर्सेंटाइल बनतील। आणि जर मित्रांनो तुमचे 130 टू 140 मार्क्स असतील तर मित्रांनो तुमचे 98 टू 99 पर्सेंटाइल बनू शकतात। तर मित्रांनो हा जरा टॉप स्कोर खूप जास्त स्कोर आहे, तसा पाहिलं गेलं तर 98 99 पर्सेंटाइल वाली सगळी मुलं आहेत। चला आता आपण डायरेक्टली खालच्या पर्सेंटाइलकडे जाऊया, अजून मार्क्स पाहूया आपण। जर तुमचे मार्क्स 110 टू 130 असतील मित्रांनो तर तुमचे 96 टू 98 पर्सेंटाइल बनतील। आणि जर मित्रांनो तुमचे 100 टू 110 असे मार्क्स असतील ना तर मित्रांनो तुमचे 95 टू 96 मित्रांनो पर्सेंटाइल बनतील। आणि जर 90 टू 100 मार्क्स असतील तर तुमचे 90 टू 95 पर्सेंटाइल बनतील। अशा मित्रांनो हा एक सेफ स्कोर आहे, म्हणजे मित्रांनो आपण सेफ मार्क्स म्हणू शकतो। आणि मित्रांनो ह्याला आपण सेफ पर्सेंटाइल म्हणजे 90 पर्सेंटाइल पर्यंत बनत आहेत। तुम्हाला मित्रांनो तुम्हाला चांगले टियर 1चे कॉलेजेस भेटू शकतात। अशा मित्रांनो मार्क्स असे पर्सेंटाइल तुमचे बनू शकतात। त्यानंतर जातो आपल्या मित्रांनो त्याच्या खालच्या स्कोरकडे 80 टू 90 जर तुमचे मार्क्स असतील मित्रांनो तुम्हाला 85 टू 95 पर्सेंटाइल बनू शकतात। आणि जर मित्रांनो तुमचे 60 टू 80 मार्क्स असतील तर मित्रांनो तुमचे 65 टू 85 पर्सेंटाइल बनू शकतात। आणि जर मित्रांनो तुमचे 55 टू 60 मार्क्स असतील तुमचे मित्रांनो 60 टू 70 पर्सेंटाइल बनतील। आणि जर मित्रांनो तुमचे बिलो 55 मार्क्स असतील तर मित्रांनो तुमचं हार्ड लक आहे, म्हणजे मित्रांनो तुम्हाला मी सांगतो हे ते मित्रांनो खूप पर्सेंटाइल डिफर करतात। कधी मित्रांनो ते बिलो 60 बनतील, मित्रांनो बिलो 30 40 पण बनू शकतात, म्हणजे मित्रांनो इथं गॅरंटी देऊ शकत नाही। तर मित्रांनो खूप जास्त मित्रांनो तुम्हाला मी सांगतो हा एक डिसेंट स्कोर मानू शकतो आपण। म्हणजे मित्रांनो तर लक्षात घ्या याचं कसं आहे, इथं तुम्हाला खूप मित्रांनो गोष्टी मॅटर करतात, शिफ्ट कशी होती, किती मुलं होती, त्यावरती मित्रांनो हे मार्क्स डिफर करतात। मित्रांनो तुम्हाला मी एक एक्सपेक्टेड पर्सेंटाइल सांगितलं, तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो एक्झॅक्ट पर्सेंटाइल जे आहे ते तुम्हाला मित्रांनो फायनल रिझल्टमध्ये पाहायला भेटतील, स्कोर कार्डवरती पाहायला भेटेल। आता तो कधी पाहायला भेटेल रिझल्ट तुम्हाला, तर मित्रांनो त्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, त्यावरती क्लिक करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा, तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल। आणि मित्रांनो लक्षात घ्या जर तुम्हाला मित्रांनो काही अपडेट्स पाहिजे असतील मित्रांनो इंजिनिअरिंग ॲडमिशन बद्दल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉइन करा, त्याची सुद्धा लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ बद्दल धन्यवाद।